आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शमिका, मला रडू नको. पण नेमकं काय झालंय अचानक? मला काहीच कळत नाहीये. मुक्ताताई, थांब जरा. शमिका, डोंट वरी. तू नको एवढा विचार करूस. अगं, तुझ्या डॅडाला काहीतरी काम आलं असणार म्हणून जात असतील ना ते. करू दे ना त्याला काम. पण डॅडा माझ्यासोबत असं का वागतोय? अगं, त्यांना खरंच तुझ्या मम्मीची आठवण आली असेल. आणि आम्ही सगळे आहोत ना. तू जा. हो शमिका, तू जा डॅडा सोबत. आणि तुम्ही तिकडे गेलात ना, डॅडा सेटल झाला की मग तू त्याला विचार की तुम्ही असे का करताय, नक्की काय झालंय. आणि तुला जेव्हा कळेल तेव्हा तू आम्हाला सांग, तरच आम्ही काहीतरी करू शकू. हे बघ शमिका, मुक्ताताई बरोबर बोलते. तर तू अजिबात काळजी करू नको. इकडे बघ. हे बघ, तू जा तिकडे आणि तुला आम्ही भेटायला येऊ ना. हा, आणि हे बघ, तुला वाटलं ना तर तू सुद्धा ये इथे भेटायला. हा, हो, वाटलं तर मी येत जाईन तुला आणायला. चालेल? शमिका, शमिका, चल निघूया. आता तर मला जावंच लागेल. हळू थांब. झालं ना सगळं? निघूया आपण. समीर येतो. अजिंक्य, पुन्हा एकदा विचार कर. आम्हा सगळ्यांना असं वाटतंय की तू इथे राहावंस. नाही, नको समीर, आम्ही निघतो आहे. अजिंक्य सर, तुम्ही आता घरी परत जायचं ठरवलंच आहे तर मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. काही बोलण्यासारखं उरलंच नाहीये. असं कसं काही बोलायचं नाहीये बरं? आणि वकील साहेब, तुम्हाला काय माहिती आम्हाला तुमच्याशी काय बोलायचंय? बघा काकू, मला तुमचा अपमान नाही करायचा. पण तुम्हाला जे वाटतंय ना व्हावं, ते खरंच मला नाही वाटत. अरे असं कसं बोलतोयस तू? अरे नाही, खरंच सांगतोय समीर. हे बघ, जरा स्पष्टच बोलतो. तुमच्या सगळ्यांच्या मनात जे चाललंय ना, तुम्हाला सगळ्यांना जे वाटतंय घडावं, ते खरंच अरे मला नाही वाटत. म्हणूनच म्हटलं ना की बोलण्यासारखं खरंच काही उरलं नाही. चला निघतो. निघूया. चल दे भाई इकडे.
धीर देताय मला? नका दे. ठीक आहे, मी त्यांना जायचं होतं, ते गेले. काय करणार आपण? ते, त्यांची मुलगी यांना आपण आपलंसं मानलं, पण आपण कुठे त्यांना विचारलं की ते आपल्याला आपलंसं मानतायत की नाही? ठीक आहे, त्यांची मुलगी आहे ती, शेवटी तेच निर्णय घेतील नाही का? तिने कुठे जायचं, कुठे राहायचं हे शेवटी तेच ठरवणार नाही का? माझा काय संबंध आहे सगळ्याशी? मला काही प्रॉब्लेम नाही, पण एवढं मात्र नक्की की त्यांना शमिकाला नाही सांभाळता येणार. हे सकाळी डब्यात तिला कोणती भाजी द्यायची असते हे नाही कळणार त्यांना. ती घरी आल्यानंतर तिला कोणता खाऊ लागतो हे नाही समजणार त्यांना. घरी आल्यानंतर तिच्या झोपण्याची वेळ काय, बरं झोप नाही झाली तर तिची चिडचिड होते, हे कसं कळेल त्यांना? ती अभ्यास करत असताना आधी मुळात तिचं शुद्ध लेखन घ्यावं लागतं, मग अभ्यास घ्यायचा की मग बाकीच्या गृहपाठांमध्ये चांगलं अक्षर येतं, हे कोण सांगणार आहे त्यांना? रोज सकाळी निघताना, शाळेत जाताना ती अक्रोड आणि बदाम खाते. ते आदल्या रात्री भिजवून ठेवायचे असतात, हे कोण सांगणार त्यांना? रोज वेगवेगळं वेळापत्रक असतं, तशी बॅग भरायची असते तिची. जमणार आहे का त्यांना? शाळेतून घरी आली ना की तिची अशी ती घट्ट मिठी आणि खूप गप्पा, शाळेतल्या गप्पा समोरच्याने ऐकायच्या असतात. हे जमेल त्यांना? प्रत्येक वेळी जेवताना पहिला खास खाण्याआधी पाण्याचा एक घोट पी असं सांगावं लागतं तिला. रात्री झोपताना तिच्या कानात गुड नाईट म्हणायचं, त्याशिवाय झोप नाही लागत मॅडम. हे नाही कळणार त्यांना. बाबा, आता बोलू शकतो का? म्हणजे अजिंक्य सर तर गेलेत, तर त्याविषयी आपण आता निवांत बोलू शकतो ना? काय बोलायचं? बोलण्यासारखं काही उरलंय का आता? अजिंक्यराव आता काय सांगून गेले ऐकलं नाही का तुम्ही? जे तुमच्या मनात आहे ते त्यांच्या मनात नाहीये. आयुष्याचा अनुभव मला तुमच्या एवढा नाहीये बाबा, पण माझ्या अनुभवाची पाटी इतकी कोरी नाहीये की माणसं खोटं बोलतात आणि मला ते सुद्धा कळू नये. आम्ही सगळे मिळून अजिंक्य आणि वृंदाबद्दल जो विचार करतो तो विचार अजिंक्यच्या मनात नाही असं तो बोलला, पण त्याच्या डोळ्यात तसं दिसलं नाही. तुमच्या मनात जो काही विचार आहे ना तो विचार मला पटत नाहीये. वृंदा आणि अजिंक्यरावांचं लग्न मलाही मान्य नाहीये. हे तुम्ही बोलताय बाबा? एकेकाळी माझ्या लग्नासाठी तुम्हीच पुढाकार घेतला होतात ना, मग जर मला दुसरी संधी मिळाली तर वृंदाताईला का मिळू नये? काका, वृंदाताईला पण तिचं आयुष्य आनंदाने घालवण्याचा पूर्ण हक्क आहे, आणि तिच्या समोर तर आता तिचं अख्खं आयुष्य पडलंय. काका, मला असं वाटतं की प्रत्येक माणूस आयुष्यात दुसरी संधी डिझर्व करतं. काका, आकाशराव, तुम्हा दोघांनाही दुसरी संधी मिळाली कारण तुमच्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं आणि आहे. दोघे एकमेकांना खूप जीव लावता तुम्ही. बाबा, पण ती दोघे एकमेकांसाठी अगदी योग्य आहेत.
त्या दोघांचा संसार खूप चांगला होऊ शकतो. कारण अजिंक्य सर सेटल आहेत, त्यांना वृंदाताईचा पास्ट माहिती आहे आणि बर्फीवर ते मनापासून माया करतात. हो बाबा, बाबा शमिकाला वृंदाताईमध्ये तिची आई दिसते आणि ताईचा सुद्धा शमिकावर खूप जीव आहे. बाबा, जर त्या दोघांचं लग्न झालं ना तर आपल्या बर्फीलाही तिच्या बाबांची माया मिळेल आणि शमिकाला तिच्या आईची. बाबा, हे तुमच्यापेक्षा जास्त कोण समजून घेऊ शकतं? हा, या सगळ्याचा मी व्यवस्थित विचार केलेला आहे, म्हणूनच मी या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. होई, कळतंय तुला? बर्फीला बाप मिळावा, शमिकाला आई मिळावी, ही एवढी एक तडजोड म्हणजे संसार का ग? हा, फक्त एकमेकांच्या मुलांच्या गरजा ओळखून संसार उभा राहणार असेल तर काय, त्याला काय अर्थ उरणार आहे का अर्थ? मी वृंदाचा बाप आहे, फक्त तिच्या बाळाला बापाची माया मिळावी म्हणून तडजोड म्हणून ती जर हे लग्न करणार असेल तर काय? मला किती यातना होतील याचा कधी विचार केलाय तुम्ही? कल्पना आहेत मला? तडजोडीच्या नौकेवर स्वार होणाऱ्या संसाराला समाधानाचा किनारा गाठता येतोच असं नाही. कारण उद्या ही मुलं मोठी होतील, शहाणी होतील आणि मुलं एकदा का मोठी झाली की त्यांना आई वडिलांची गरज वाटेनाशी होते. हा, कारण त्यांचं विश्व बदलतं, आयुष्याचा परी मोठा होतो आणि मग त्यामध्ये त्यांच्या मित्रमैत्रिणी, त्यांचं स्वतःचं प्रेम या सगळ्याला प्राधान्य दिलं जातं त्यांच्याकडनं नकळतपणे. आणि मग आई वडील हळूहळू मागे पडायला लागतात. आयुष्याच्या त्या टप्प्यावर या दोन जोडीदारांना जर एकमेकांविषयी माया वाटणार नसेल, प्रेम नसेल, एकमेकांविषयीची काळजी नसेल, सहानुभूती नसेल तर काय काय त्याला काय अर्थ उरणार आहे मला सांगा? त्याचा विचार कधी केलाय तुम्ही? केलाय का? मी याचा विचार केलेला आहे, कारण मी एक बाप आहे आणि सगळा विचार केल्यानंतरच मी या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. आणि हा निर्णय आता काही झालं तरी बदलणार नाही. कळतंय तुम्हाला? पण आम्हाला विचारू नका पुढे. आपण ठरवल्याप्रमाणे नाही झालं. तुम्ही तर या सगळ्यात एवढी मेहनत घेतली होती. तुम्ही ठरवल्याप्रमाणे सगळं झालं असतं ना तर सगळेच खुश झाले असते. पण बाबांनी असा निर्णय घ्यायला नको होता. बाबांनी जो काही निर्णय घेतला, जे काही घडवून आणलं ते योग्य की अयोग्य आपण नाही ठरवू शकत. त्यांनी जो काही निर्णय घेतला तो एक बाप म्हणून घेतला. ठीक आहे, मान्य आहे मला तुम्ही म्हणताय ते. पण वृंदाताईच्या इच्छेचं काय? तिला काय वाटतंय ते तरी विचारायला हवं ना बाबांनी. पूर्वी बाबा जे विचार करतायत ते एक बाप म्हणून करतायत. बापाच्या जागी उभं राहून जोपर्यंत बापासारखा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांची अवस्था नाही कळणार. हो, पण मग आपण काय वेगळा विचार करतोय का? नाही, आपण चांगलाच विचार करतोय. वृंदाचं भलं व्हावं आपल्या सगळ्यांनाच वाटतंय. मग काय म्हणताय तुम्ही? मला नाही कळत आहे. आपण सगळे वृंदासाठी जोडीदार बघत होतो. त्याचं मुख्य कारण काय? बर्फीला बाप मिळेल.
शमिका ही आई शोधत होती, त्यामुळे आपल्याला अजिंक्य हा योग्य मुलगा वाटला, म्हणून आपण सगळं प्लॅनिंग सुरू केलं. पण कदाचित बाबांनी ह्या गोष्टींना प्राधान्य दिलं नसेल. वृंदा त्यांची मुलगी आहे. वृंदाची काळजी हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे त्यांच्यासाठी. आपल्यासाठी वृंदा एक आई आहे, पण बाबांसाठी ती त्यांची मुलगी आणि मग बर्फीची आई. ओवी, त्यांनी बाप म्हणून काहीतरी विचार केलाच असेल ना ग. म्हणून त्यांनी जो निर्णय घेतलाय तो योग्य की अयोग्य आपण नाही ठरवू शकत. आता बर्फी मला मुलीसारखी आहे. उद्या कदाचित मी सुद्धा तिच्या बाबतीत असाच विचार करेन, सांगता येत नाही. पण मला राहून राहून डोक्यात एकच विचार येतोय का, या सगळ्यात शमिकाचं काय? ती हे सगळं कसं हँडल करणार? खूप दिवसांनी तिला आई मिळणार होती, आईची माया मिळणार होती. हातातोंडाशी आलेलं मायेचं सुख गमवण्याचा धक्का ती कसं पचवेल? पुन्हा एकदा स्वतःला ती कसं सावरेल? डॅडा, काय ग? डॅडा बरा आहेस ना तू? अगं, मला काय झालंय? मी मजेत आहे. मजेत? मग तू माझ्याकडे बघून का बोलत नाहीयेस? सॉरी. आपण तिथून असं एकदम निघून आलो, तुला वाईट वाटलं असेल ना? डॅडा, वाईट वाटून घेऊ नकोस. आय कॅन अंडरस्टँड. तुला पण मम्माची आठवण आली असेल ना? तसं मला वाटतं की माझी कोणीतरी मम्मा असावी, तसं तुला पण वाटत असेल ना? जर तुला माझ्यासाठी हवी तशी मम्मा मिळाली ना, तर तू तिला घेऊन ये. जर तुला असं वाटतंय की माझी मम्मा रागवेल, तर मी तिला समजवेन. कधी कधी आयुष्यात ना आपल्याला हव्या तशा गोष्टी होत नाहीत बाळा. म्हणजे कधी कधी त्याच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं नाही होत. चला, खूप झालं, झोपात. उशीर झालाय. गुड नाईट. एक लागला वर्ष आणि मग मला काही आठवतच नाही बे, यांचं लग्न कधी झालं. काय करावं आता? 16, 17. आई, काय सकाळी सकाळी एवढं कॅलेंडर का बघताय? काही आहे का? ए मुक्ता, किती तारखेला लग्न झालं का तुमचं? म्हणजे 1.5 वर्ष कधी होत आहेत? किती दिवस, किती महिने आहेत? किती दिवस? 10 दिवस उरले आई. बाई लगेच अगदी 10 दिवस आहेत बाई, लगेच सांगितलंस. 10 दिवस उरले? हा, टेन्शन यायला लागलं का आता? 10 दिवस म्हणजे बघ ना, आता काय होईल? आता कुठल्याही क्षणी यम येईल आणि मला म्हणे चला न्यायला आलोय मी तुम्हाला, निघायचं ना? चला 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 चला. आला 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 आला. मेले मेले मी आता, मेले आला. आई, मी न्यायला आलोय तुम्हाला, निघायचं ना आपल्याला? नको नको नको, मला नका नेऊ आता, नका नेऊ मला आता, नको. आई आई तुम्ही शांत व्हा आधी. असं काय राऊंड मारायला जायचं ना आपल्याला? मॉर्निंग वॉकला जातो सगळे आपण. तुम्ही होय? मला वाटलं. काय तुम्हाला काय वाटलं? यो मला यम
ए काय ग? हा ते मला स्वप्न पडलं होतं. स्वप्नात यम आला आणि मला म्हणाला चला. असा विचार करू नका हो. सकाळी सकाळी असला घाणेरडा विचार नाही करायचा. चला चला आपण राऊंड मारून येऊ. चला चला. या. बाई रस्त्यात काही झालं म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे? नको 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 बाई, नको जायला. बाहेर जायलाच नको रे बाई. काय हो? काय झालं? नाही नाही नको नको मास्तर. गुडघे दुखतायत खूप. नक्की? अहो खरंच ना बाई, चालवायचं नाही मला आज. बर बर ठीक आहे. मी आलो, मी जाऊन येतो. ए मुक्ता, ते बघ त्यांना जरा गरम पाणी वगैरे दे शिकायला. गुडघे दुखतात त्यांचे. हा आई हो, कशाला एवढा विचार करताय? कशाला एवढा विचार करताय? माहिती नाही तुला? थांब जरा थांब. समीर. आई ए समीर.